नमस्कार, आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। दोडका खायला तुम्हाला अजिबात आवडत नाही का? चला तर मग आज तुमच्यासाठी दोडक्याच्या वड्या रेसिपी दाखवणार आहे। वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। एक मध्यम आकाराचा दोडका घेऊन तो स्वच्छ धुवून पुसून हा खिसून घेतलेला आहे आणि किसल्यानंतर जे पाणी दोडक्याला सुटतं ते अजिबात काढायचं नाही आणि त्याच्या ज्या वरच्या शिरा असल्या तर त्या काढून घ्या आणि खिसूनच घ्यायचं आहे। मिक्सरला वगैरे अजिबात बारीक करून घेऊ नका। तुम्ही बारीक किसणीने थोडासा जाडसरही किसून घेऊ शकता। सोबत मध्यम आकाराचा बटाटा वरची साल काढून तोही किसून घेतलेला आहे आणि बटाटा 2-3 पाण्याने स्वच्छ वेळा धुवून त्याचे पाणी दाबून पिळून काढलेलं आहे। तर आता हे दोन्हीही मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत। आता यामध्ये घालायचं आहे मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर। ही स्वच्छ पाण्याने धुवून त्यानंतर बारीक चिरून घेतलेली आहे। थोडासा अर्धा चमचाला कमी इथे मी ओवा घेतलेला आहे आणि तो असा हाताने चोळून या मिश्रणामध्ये टाकायचा आहे। पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद टाकायची आहे, 1 चमचा धना जिरे पूड टाकायचे आहे, चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे। तर इथे मी सपाट वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। दोडका जर जास्त पाणी सोडणारा असेल तर पिठाचं प्रमाण तुम्ही इथे थोडंसं वाढवू शकता। 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहोत 1 मोठा चमचा पांढरे तीळ आणि पांढरे तीळ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहोत आपण जिरे। याला लगेचच पाण्याचा वापर करायचा नाही, पाणी लागलं तरच तुम्ही ते वापरू शकता, कारण दोडका खिसून घेतल्यामुळे त्याला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आपणाला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर हे बघा, पाणी अजिबात न वापरता दाबून दाबून हे मी पीठ मळून घेतलेलं आहे। आता इथे आपणाला आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची 1.5 चमचा पेस्ट टाकायची आहे। आता अगदी कमी पाणी टाकून आपणाला खूप जास्त पाणी यामध्ये टाकायचं नाही, कमी पाणी टाकून आपणाला हे परत एकदा छान असं मिक्स करून याचे रोल तयार करून घ्यायचे आहेत। पाणी जास्त टाकू नका, नाहीतर पीठ पातळ होईल। गरज पडतच नाही तरीसुद्धा थोडंसं लावायचं आणि याचे जास्त जाड रोल करू नका। सोड्याचा वापर तर अजिबात करावा लागत नाही। रोल जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही, तर अशा प्रकारे आपणाला मध्यम साईजचे रोल तयार करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता, मी अशा प्रकारचे रोल तयार करून घेतलेले आहेत। सुरुवातीलाच मी 1.5 ग्लास पाणी स्टीमरमध्ये गरम करत ठेवलेलं होतं। पाणी छान असं आपलं गरम झालेलं आहे। आता यावरती मी एक प्लेट टाकून घेत आहे आणि या प्लेटला मी सुरुवातीलाच तेल लावून घेतलेलं आहे आणि यावरती आता आपण हे रोल टाकून घेणार आहोत। तर या मिश्रणामध्ये माझे एकूण मध्यम साईजचे 3 रोल तयार झालेले आहेत। तुम्ही बघू शकता, मस्त असे आपले इथे रोल तयार झालेले आहेत। तर आता आपण याला झाकण लावून 15 मिनिटं मीडियम गॅसवरती शिजवून घेणार आहोत। 15 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही, आपल्या रोल छान असे शिजलेले आहेत। आता याला आपण थंड करून घेऊया। याला आता मी छान असं थंड करून घेतलेलं आहे खाली काढून आणि आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तर वड्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करून घेऊ शकता। तर आता इथे मी या वड्या कट करून घेत आहे। तुम्ही बघू शकता, मस्त अशा आपल्या जाळीदार वड्या इथे तयार झालेल्या आहेत। बघा, तुम्ही छान वड्या तयार होतात। ही रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। तेल मी छान गरम करून घेतलेलं आहे। आता गॅस मंद करून या वड्या सोडून घ्यायच्या आहेत। वड्या सगळ्या तेलामध्ये सोडल्यानंतरच आपणाला गॅस मीडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवरती किंवा फुल गॅसवरती आपणाला ह्या वड्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत। खूप मस्त अशा कुरकुरीत आणि तयार होतात या वड्या। थोड्याशा तेलावरती जरी तुम्ही फ्राय करून घेतल्यात तरीही चालेल। गोल्डन कलरवरती आपणाला ह्या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता, मस्त असा याचा सोनेरी रंग आलेला आहे। तर या मी वड्या आता काढून घेत आहे। अजिबात तेलकट होत नाहीत, खूप चविष्ट अशा ह्या वड्या तयार होतात। तुम्ही बघू शकता, मस्त अशा खमंग, खुसखुशीत आणि चविष्ट अशा आपल्या दोडक्याच्या वड्या इथे तयार झालेल्या आहेत। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। धन्यवाद।